फडणवीसांनी 2029 पूर्वी पंतप्रधान व्हावे. काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांनी हे वक्तव्य केले. नंतर त्यांना संधी नाही, पंतप्रधान मराठी माणूस व्हावा असं विजय वडट्टीवार यांनी म्हटलं. एमपीएससी पेपरफुटीचा प्रश्न आणि या प्रकरणी राज ठाकरे यांच्या या दरबारी हा प्रश्न जाऊन पोहोचलेला आहे. एमपीएससीचे विद्यार्थी राज ठाकरेंची भेट घेतील. एमपीएससीचे विद्यार्थी राज ठाकरे यांच्या पुढे समस्या सुद्धा मांडणार आहेत. छत्रपती संभाजीनगर मनपाच्या सभेत विरोधकांचा गोंधळ आहे. मनपाच्या सभेत एमआयएम नगरसेवक आक्रमक आहेत. ऐन वेळेचा विषय टाळत हा आरोप करण्यात आलेला आहे. ऐन वेळी विषय टाळले जात आहेत असा आरोप आहे. तर युवकांची भुरळ आता सर्वच राजकीय पक्षांना पडले. आता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सुद्धा युवकांशी संवाद साधणार आहेत. आपण पाहतो यापूर्वी राहुल गांधी, त्यानंतर भाजपच्या माध्यमातून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा युवकांशी संवाद साधला. मात्र त्यानंतर आता युवा संवादच्या माध्यमातून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सुद्धा युवकांशी चर्चा करणार आहेत. यावेळी युवकांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा सुद्धा समजून घेतल्या जाणार आहेत. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे युवकांशी संवाद साधणार आहेत. युवा संवादच्या माध्यमातून श्रीकांत शिंदेंचा हा संवाद असणार आहे. या संवादादरम्यान युवकांच्या समस्या, अडचणी आणि युवकांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत हे समजून घेऊन युवकांसोबत चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे या युवा संवादाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं. मात्र एकंदरीत आपण पाहतोय की मागच्या अनेक दिवसांपासून या संदर्भातल्या घडामोडी आपण पाहतोय. राहुल गांधींचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवण्यात आलंय. आदिवासी विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून हे पत्र पाठवण्यात आलंय. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना भेटून त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या तात्काळ सोडवा. राहुल गांधी यांनी पत्राद्वारे आता ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली. माननीय मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच आणि आजही कॅबिनेटमध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग सर्वांनाच त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. आणि खरं तर हा जो प्रश्न आहे 30 वर्षाच्या वरचे खवड्या डोंगर हा आता सुसाईड पॉइंट बनलाय. सुरक्षा भिंत या ठिकाणी उभारण्याची सभापतींकडे आता मागणी आहे. 3 वर्षात 14 जणांनी या ठिकाणी आपलं जीवन संपवलं असल्याचं कळतंय. आढावा घेतला आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी. खवड्या डोंगर जो परिसर आहे त्या काठाला सुरक्षा भिंत असावी किंवा यानंतर अशा घटना घडूच नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सभापती सचिन गरडे यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलंय. काय देताय तुम्ही पत्रामध्ये? कारण जो पॉइंट आहे त्याला एक वेगळंच नाव पडलंय, जीवनयात्रा संपवणारा पॉइंट असं त्याला म्हटलं जातंय. काय तुमची मागणी आहे? 13-14 लोकांनी आपली जीवनयात्रा त्या ठिकाणी दुर्दैवीप्रमाणे जे काय जीवनात त्यांच्या चढ उतार असतील त्याला संघर्ष न करता तिथे जाऊन बीएमसी नगरसेवकांच्या बैठकीमध्ये वाद झालाय. रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवाडकरांमध्ये वाद झाल्याची माहिती आता सूत्रांकडून. अमित साठम यांच्या समोरच दोघींमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती मिळते. मुंबई भाजप कार्यालयात भाजपच्या सर्वच नगरसेवकांना बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. नगरसेवकांच्या एकत्रित बैठकीच्या आधी भाजप अध्यक्ष अमित साठम यांनी महापौर रितू तावडे, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवाडकर यांच्यासोबत बैठक घेतली. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात आज जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीत काय घडणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलं. संतोष देशमुख खून प्रकरणाची सुनावणी आज जिल्हा व सत्र न्यायालयात होणार आहे. आरोपी महेश केदारचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून आरोपीच्या वकिलांनी मागणी केलेल्या पेनड्राईव्ह बाबत सरकारी पक्षाने न्यायालयात पेनड्राईव्ह दिल्याचं म्हणणं मांडलंय. आजच्या सुनावणीत नेमकं काय घडतंय यावर विशेष लक्ष असणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा. बातमी धुळ्याची आहे.
धुळ्यातील शासकीय जिल्हा रुग्णालयाचे 4 वर्षांपासून ऑडिटच नाहीये. 2022 नंतर रुग्णालयाचं ऑडिटच नाहीये. अमरावतीच्या बार रुग्णालयातील दुर्घटनेनंतर हे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट आहे ना, ह्या दोन गोष्टी 2022 साली डिसेंबरमध्ये आमच्याकडे झाल्या होत्या. रेक्टिफिकेशन करून 2023ला आपलं त्याचं जे काही डेफिशियन्सी पॉईंट आउट करण्यात आलं त्या डेफिशियन्सी करेक्शन करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर दरवर्षी एकदा तरी फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट झालं पाहिजे, जेणेकरून नवजात जी बाया ऍडमिट होतात त्यांच्या सेफ्टीच्या दृष्टीने ते अतिशय आवश्यक आहे. तर आम्ही दरवर्षी त्याच्यासाठी पत्र देतो. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी. अमरावतीतील नवजात शिशु कक्षाच्या अग्नितांडव प्रकरणी एक्सपायर्ड फायर ऑडिटकडे दुर्लक्ष झाल्याचं आता उघड झालंय. धक्कादायक अशी माहिती, 21 ऑगस्ट रोजी फायर ऑडिटची मुदत संपली होती. व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन अलार्म वाजला नाही. अतिशय धक्कादायक आणि बेजबाबदारपणे हा कृत्य झाल्याचं आता उघडकीस आलेलं आहे. अमरावतीतील नवजात शिशु कक्षाच्या अग्नितांडव प्रकरणी एक्सपायर्ड फायर ऑडिटकडे दुर्लक्ष झाल्याचं आता उघड झालंय. 21 ऑगस्ट रोजीच फायर ऑडिटची मुदत संपली होती. व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन अलार्म वाजला नाही. त्यामुळे अत्यंत गंभीर असा हा प्रकार समोर आलेला आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, कारण यामध्ये 3 निष्पाप नवजात बालकांचा दुर्दैवी तर होरपळून मृत्यू झालाय. आणि आता या संदर्भातली गंभीर अशी बाब समोर येते की शिशु कक्षाच्या अग्नितांडव प्रकरणी एक्सपायर्ड फायर ऑडिटकडे दुर्लक्ष झाल्याचं उघड आहे. खरं तर रुग्णालय प्रशासन आयसीयू असेल, एनआयसीयू असेल, या सर्वांमध्ये वेळोवेळी फायर ऑडिट करणं रुग्णालयामध्ये अत्यंत आवश्यक, बंधनकारक असतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.